राणू अक्का, तुम्ही अजून इथंच? हो, नाही गेलो आम्ही रायगडी परत. अन बाळराजे? त्यांनाही नव्हतं जायचं, पण मातोश्रींचा आदेश होता, त्यामुळे गेले नाराजीनेच. बरं झालं थांबलात. तेवढाच तुमचा सहवास. नाहीतरी इतक्या वर्षात भेटलो नव्हतो, मन मोकळं बोलता सुद्धा आलं नाही. तुम्ही या अशा इथे शृंगारपुरात तुमच्या संसारात व्यस्त. फुरसत आहे कुठे तुम्हाला? आता तुम्हीच सांगा काय करायचं. ही इथं ही एवढी कामं, पण तुम्ही का थांबलात? नाही म्हणलं, नक्की काय आहे तुमच्या मनात? खरं सांगू का ताईसाहेब, आम्हाला दादासाहेबांची काळजी वाटते. आम्ही दादासाहेबांसाठीच थांबलो. का हो, काही घडलंय का? तेच तर कळत नाही. दादासाहेब सतत कोणत्या तरी चिंतेत असतात असं वाटतं. सतत काहीतरी विचार करत असतात. सतत स्वतःला एकांतात कोंडून घेतलेलं असतं. मग तुम्हीच सांगा, अशा अवस्थेत त्यांच्याजवळ राहायला नको? बहिणीसांची अवस्था ही अशी नाजूक, म्हणून आम्हाला वाटलं की आमची गरज इथे जास्त आहे. राणू अक्का, किती समजूतदार आहात. अगदी मातोश्रींची आठवण आली. आता हेच बघा ना, तुम्ही दादासाहेबांचा विचार करताय. तुमचे यजमान स्वराज्यासाठी आबासाहेबांच्या सोबत आहेत. आमची स्वारी मात्र वतनासाठी अस्वस्थ आहे. ताईसाहेब, वतनाचा विषय आबासाहेबांनी संपवलाय ना? नाही हो. आता बघा ना, स्वराज्याचे युवराज युवराजनी आपल्या इथे आहेत. त्यांच्याबरोबर बसून बोलावं, गप्पा गोष्टी कराव्यात असं वाटतं. पण इथे हे असं, म्हणूनच खूप भीती वाटते हो. आम्ही आहोत ना आता इथे. तोही विषय एकदा दादासाहेबांच्या कानावर घालतो. आपली माणसं मायेने बांधलेली असावी, लोभानं स्वार्थानं नाही. कविराज, आपल्याकडे वेळ कमी आहे. जी युवराज. तातडीनं अश्वदळ उभारायला हवं. जी मतलब वेगाने. साध्या सुद्धा वेगानं नाही, भरधाव घोड्याच्या वेगानं. बिलकुल सही, घोड्याच्या वेगानं. युवराज, तुम्ही साथीला आहे म्हणजे वेगाशिवाय दुसरा पर्याय नाही. चलिए, शुभश्य शीघ्रम. पण कविराज, त्यासाठी आपल्याला जातीवंत घोडी उपलब्ध करावी लागते. जी युवराज, मी आजच घोड्यांच्या सौदागरांना निरोप पाठवतो. त्याचबरोबर चाकण, बुऱ्हाणपूर आणि विजापूर इथं आमच्या दस्तुरीचे खलिते पाठवा. या अश्वदळासाठी आपल्याला रणमैदानात न बुजणारी घोडी हवी. मतलब लढाऊ. लढाऊ. युवराज, अश्वदळ उभारायचं म्हणताय, पर कितीच? 4000. 4000? 4000चं खडं अश्वदळ. हे म्हणजे जरा कठीणच आहे. म्हटलं तर एक मोठं आव्हानच की. गणोजीराव, जिथं आव्हान तिथं शंभूराजे, आणि जिथं शंभूराजे तिथं आव्हान असणारच. दिलेर खानाचा खलिता बघून खरं तर आम्ही घाबरलो. तो खलिता घेऊन आम्ही दादासाहेबांच्या मागे एवढा पिच्छा पुरवला, पण उत्तर उडवा उडवीचीच दिली. तेही तुम्हाला? हो, आम्हाला. एवढे मन मिळावू आमचे दादासाहेब, पण पोटातलं ओठात यायला काही तयार नाही. हे ना, त्या दिवशी त्या बंद दरवाजा मागे जे झालं ना, ह्या चर्चेनंतरच घडलं. आबासाहेब काय म्हणाले, काय चर्चा झाली, शृंगारपूर, काही 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 नाही. खरं तर दादासाहेबांवर एवढा जीव आमचा. आले, आमच्या पाठीला पाठ लावून आले, पण आम्ही त्यांना कधी भावंड समजलोच नाही. त्यांना ठेच लागली तर कळ आमच्या काळजात उमटते. आम्ही आपल्या आईच्या ममतेनं विचारावं, पण दादासाहेबांच्या ध्यानात येतंय कुठे? बहिणीसा, तुम्हीच सांगा, असं कुठं असतं का हो? गडावरचं वातावरण बघून आम्ही रायगडीच थांबलो. तुम्ही शृंगारपुरी निघालो, पण जातो येतो असं दादासाहेब एका शब्दानं बोलले नाही. बहीण कशाला केली? तरी आम्ही सगळ्या चुका पोटात घालून इथवर आलो.
दादासाहेबांच्या विरोधात सगळेच निशाण काठ्या घेऊन उभे राहतात. इथे आल्यावर तर वेगळंच आहे. अश्वदळ उभं करतात, ते आणतील घोडी, पण त्यांच्या चांगुलपणाची वरात काढणारे आहेतच की. बताशीबाई, आम्ही सुद्धा युवराजांना तेच सांगतो, पण आता या अश्वदळाची दौड कोणत्या दिशेने ते काही कळत नाही. अश्वदळाची दिशा योग्यच आहे. दादासाहेब, दिशा चुकणार नाही, वाट फसणार नाही आणि ध्येय अचूक असणार यात शंका नाही. दादासाहेब, भरोसा ठेवा तुमच्या दादासाहेबांवर. आमची प्रत्येक हालचाल ही स्वराज्य हितासाठीच असते. वेळ पडली तर हनुमानासारखी छाती फाडून दाखवू, त्यातही स्वराज्य हितच दिसेल तुम्हाला. भरोसा ठेवा. आम्ही विश्वास ठेवायचा प्रश्नच येत नाही. का का विश्वास ठेवणार नाही? अहो, पुढच्याला ठेच मागचा शाना असं थोरांनी म्हणून ठेवलंय का नाही? कुणाला आणि कसल्या ठेचा लागल्या? आम्ही म्हणतो तुम्ही जायला हवं. दादासाहेब अश्वदळ उभारतायत. उभारू देत. पण तुम्ही पुढाकार घ्या. अहो, चांगला निर्णय आहे. बघा, त्यांचा निर्णय त्यासनी लागला. तुम्ही उगा आमास निवडू नका त्यात. का? चांगल्या गोष्टीत तुम्ही का नाही? मधल्यामध्ये आमची भरड व्हायची. अहो, तसं काही नाही व्हायचं. उलट स्वराज्य हिताच्या कामात तुम्ही पुढे असावं असं मला वाटतंय. तुम्ही जा पुढे, आम्ही तलवार घेऊन येतो. आमासनी त्या अश्वदळ बिश्वदळ काय बी नको. आम्हाला पाहिजे फक्त वतन. आता उद्या हे अश्वदळ बेकायदेशीर आहे असा फतवा आला तर म्हणजे आम्ही बी अडचणीत आणि आमचं वतन बी अडचणीत. याच्यामुळं युवराज आणि त्यांची घोडी यापासनं 4 हात लांब राहिलेलंच बरं. जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. ऐका हो ऐका. शृंगारपुरातील जहाबाजांसाठी, जिगरबाजांसाठी, शूरवीरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. शृंगारपुरामध्ये युवराजांच्या साक्षीनं अश्वदलाची उभारणी करण्यात येत आहे हो. तरी शृंगारपुरातील जहाबाजांनी स्वार भरतीसाठी हजर राहायचं आहे हो. खुशखबर खुशखबर खुशखबर. हर एक गावात दवंडी दिली आहे. हे जथच्या जथ शृंगारपुरात दाखल व्हायला लागल्यात तरुण्या पोरांचं. असं घोडेस्वार, घोड्यातलं उत्तम जाणकार, उत्तम सैस. एवढंच काय, बागा सांभाळणाऱ्या जुन्या जाणत्या लोकांनी पण यावं भेटावं असं सांगितलंय. मोठं अश्वदल उभारणार आहे. 5-50 घोडा जमवणार आणि आवडणार मोठं. 5-50 नवं मालक, मग 2000. 2000 2000 घोडदळ. ज्याला कुणाला अश्वदळात सहभागी व्हायचं असेल त्यांनी व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे. स्वार हा घोड्यावर प्रेम करणारा असला पाहिजे. त्याने घोड्याचा खरारा स्वतः करावा, घोड्याला स्वतः खुराक द्यावा. आपल्या घोड्याला प्राणापलीकडे जपलं पाहिजे स्वारानं. कारण या घोड्यांकडे आपण घोडा म्हणून नाही, स्वराज्य लक्ष्मी म्हणून पाहणार आहोत. ज्याची कुणाची तयारी असेल त्यांनीच या अश्वदळात सहभागी व्हावं. आहे तयारी? हर 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 हर.
घोड्यांची पैदास कुठली आहे? सरकार अरबस्थानाची पैदाईस आहे. जातीवंत घोडे आहेत. उत्तम घोडी आहेत. काय आहार काय यांचा? सरकार साळ तांदूळ, जव, भिजवलेला हरभरा आणि शिजवलेले मूग उडीद. घोड्यांची बस्ती करता? जी सरकार. कुठलं तेल वापरतं? कुडव तेल. हा घोडा बाजूला घ्या. काय झाले? पाठीवर गोम आहे त्याच्या. आणि हा एक बाजूला घ्या. हा सुद्धा? आसू ढाळ्या आहेत, अवलक्षण. आम्हाला फक्त शुभलक्षणी घोडे हवे. अहो सरकार, हा आसू ढाळ्या. घोडे पारखूनच घेतले जातील. अश्वपरीक्षा झाली की तुमचा दाम घेऊन जा. आणि आम्हाला आणखी घोडे हवे तातडीने. जी सरकार. मर्द मावळ्यांनो, बलिवंतांनो, हिम्मत बहादरांनो, आपल्या अथक मेहनतीनंतर आणि परिश्रमानंतर एक तुफान या अश्वदळाच्या निमित्तानं निर्माण झालंय. जेव्हा जेव्हा आपलं हे अश्वदळ दौडेल तेव्हा तेव्हा त्या असंख्य टापांमधून शिवशंभूच्या डमरूचा नाद आसमंतात दुमदुमेल. त्यांच्या खुरातून उडणाऱ्या मातीतून आपला स्वाभिमान उसळेल. त्यांच्या किंकाळीतून आपल्या आत्मविश्वासाची जगाला प्रचिती येईल. आता आपल्याकडे नजर उचलून बघण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही. कोणीही आपला अपमान करण्यास धजावणार नाही. जर समोर हत्ती आला तर त्याचं गंडस्थळ फोडू. वाघ आला तर त्याच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजू. पहाड समोर आला तरी त्याचं सुद्धा चूर्ण चूर्ण करू. आता शत्रू कोणताही असेल, बाहेरचा, स्वराज्यातला व अस्तनीतला, त्याला मात ही दिली जाणारच. कविराज, आज आम्ही खूप खुश आहोत. आम्ही सुद्धा. एवढ्या कमी वेळात असं अश्वदळ उभं करणं सोपी गोष्ट नव्हती. माँ कालीचा आशीर्वाद आहे. तो तर आहेच. युवराज, आज आपलं अश्वदळ आपल्या परिसरात संचलन करून आलं. छान. काल चिपळूण पर्यंत जाऊन आलो होतो. एक संघ, एक लय, एक शिस्त असं अश्वदळ पाहून प्रजा खुश झाली आहे. कविराज, आपल्या लोकांना आनंद आणि शत्रूच्या उरात धडकी, हाच या अश्वदळामागचा उद्देश. या तुफानी झंझावाती अश्वदळाला स्वराज्य लक्ष्मी अश्वदळ म्हणून. स्वराज्य लक्ष्मी, बहुत सुंदर. स्वराज्य लक्ष्मी नाव, स्वराज्य लक्ष्मी, काम मात्र भद्रकालीच, शत्रूचा नाश. रावजी पंत, बघितल्यात का भराऱ्या अश्वदळाच्या? हो, ऐकतोय ना. इथे सिंधुदुर्गापर्यंत आणि तिकडे घाटाच्या वर अंबा. अगदी जोरात घोडदौड सुरू आहे. अहो, पण बरं आहे का हे? म्हणजे हो, रायगडाच्या पायथ्याशी फौज आहे. तिकडे शृंगारपुरात त्यांच्या दिमतीच फौज आहे. मग कशाला हे नवीन खूळ सुरू केलं? हो, अश्वदळ तयार होतोय. चांगलं आहे की, शक्ती वाढते. शक्ती त्यांची वाढते, पण इकडे खजिना दुबळा होतो. अहो, विचारायला नको का कोणाला?
अश्वदळ उभारताना परवानगी नको घ्यायला मंत्रिमंडळाची? परवानगी घ्यायला हवी होती. घ्यायलाच हवी होती. असा मनमानी कारभार कोण खपून घेणार आहे? आणि स्वराज्याच्या शिस्तीत बसतं का हे? मला एक गोष्ट कळत नाही, हे शृंगारपूरचे सुभेदार म्हणून गेलेत का चौथा सुभा उभा करायचा आहे? चौथा सुभा? हो, लक्षणं तर तीच दिसत आहेत. 2000 घोडदळ म्हणजे काय साधी गोष्ट नाही. आणि लवकरच ते 4000वर नेणार आहेत. म्हणजे घोडा माझा रत्नघोष उडी मारतो 4-4 कोस. बघा गमती. बस आधी. अहो आम्हाला हाक मारायची नाही तर सेवकांना तरी सांगायचं. अहो पाणी तर हवं होतं आम्हाला. कसं आहे आमचं बाळ? बरं, आता बाळाची चौकशी पहिली. त्याचीच तर चौकशी करायला हवी. आमचं बाळच आम्हाला खरं खोटं सांगणार ना. त्याच्या आईसाहेबांची झोप होते की नाही होत? झोप होते तर डोळे सुजलेत, लालसरपणाही जाणवतो. याची कसली काळजी करता एवढी काळजी? आता आम्ही राणू अक्कांनाच सांगतो, कुठलेही चिंतेचे काळजीचे विषय युवराजनी समोर घ्यायचेच नाहीत म्हणून. अहो उलट त्याच आम्हाला सांगत असतात, आम्ही आहोत ना, मग नका चिंता करू. मग फक्त एक गोष्ट वाटत होती, अश्वदळाची माहिती रायगडी कळवावी. गरज नाही. सरकारात माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही असं करा, तसा खलिता लिहा. ज्यांना कळवायला हवं त्यांना कळवलंय आम्ही. कुणाला? कुलमुखत्यारांना. युवराज ऐका ना आमचं, लिहा ना खलिता. सगळी इत्यंभूत माहिती द्या. येसू आम्ही जे काही करतो ते स्वराज्य हितासाठीच करतो ना. आणि तसंही रायगडाचे हेर आहेतच की अवतीभोवती, ते पुरवतील माहिती. अशाने बेबनाव करण्यास संधी मिळेल. तक्रार खलिते लिहिले जातील. ते शिवस्वरूप बाबा पाहून घेतील. मग आता आता काय 3000चे अश्वदळ उभं केलंय. इथून आपण त्यांच्यासाठी संधी चारा खुराक पाठवायचा म्हणजे झालं. तेवढंच आपल्या हाती आहे. आणि महाराजांच्या रागाच्या असुराचे वळ काय उठायचे ते उठतीलच आमच्या पाठीवर. हो, म्हणजे घोड्याच्या पाठीवर शंभूराजांची थाप आणि स्वामिनिष्ठ कारभारांच्या पाठीवर असुडाचे हो. कारण अश्वदळ उभारताना त्यांनी परवानगी घेतलीच नव्हती. वर का म्हणून विचारायची सोय नाही. हे कोणी सांगितलं? अहो ते जुमानतच नाहीत कोणासही. आणि आम्ही शिस्तीसाठी कारवाया केल्या तर शंभूराजांचे विरोधक ठरतो. पण त्यात तथ्य नाही. मग करावं तरी काय? ते आपणच सांगावं महाराणी साहेब. कारण आम्ही काय सांगायला गेलो तर घोड्यांच्या टापाखाली घावायचो. तसं व्हायला नको. एक काम कर, खुलासा मागवा. खुलासा? हसलात का? नाही म्हणजे आजवर त्यांनी कोणत्या गोष्टीचा खुलासा केलाय आपल्याकडे? आणि पुन्हा पुन्हा महाराणी साहेबांचा अवमान व्हावा असं आम्हाला वाटत नाही. आणि खुलासा आणि खलिता बस झाले आता. मग चौकशी करावी. चौकशी? चौकशी म्हणजे पुन्हा मंत्र्यास पाठवावे? जरूर. गरज असेल तर मंत्री पाठवावा. नाही नाही महाराणी साहेब, असं करू नये. युवराज यांची चौकशी करू नये. एवढं कडक वागू नये त्यांच्याशी. कडक म्हणजे? तरी त्यांनी खूप सहन केलंय. ही चौकशी खरं तर आधीच व्हायला पाहिजे होती. युवराजांच्या चौकशीचे आदेश आम्ही देत आहोत. परंतु चौकशीसाठी पाठवावे तरी कोणास? कोणाही मातब्बरास पाठवा, परंतु चौकशी ही झालीच पाहिजे. शंभूराजेंची.